पूजा पांडे। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। दिंडोशी में निर्दलीय उम्मीदवार रुपेश कदम की जाहिर सभा में उमड़ा जनसैलाब। पूर्व आमदार सुनील प्रभु पर साधा निशाना। मुंबई महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 के लिए दिंडोशी विधानसभा में निर्दलीय उम्मीदवार रुपेश राधेश्याम कदम का प्रचार तेजी से गति पकड़ रहा है। जैसे ही कदम को चुनाव चिन्ह स्त्री यानी कि आयन मिला, उन्होंने अपने समर्थकों के साथ मिलकर जोर शोर से रैलियों और सभाओं का आयोजन शुरू कर दिया। इसी कड़ी में मालाडपुर अप्पापाड़ा आनंद नगर चौक पर आयोजित एक विशाल जाहिर सभा ने लोगों का ध्यान अपनी ओर खींचा। इस सभा में जनसैलाब देखने को मिला, जहां विश्व हिंदू परिषद के वरिष्ठ पदाधिकारी जगदीश मिश्रा सहित कई प्रतिष्ठित हस्तियां मौजूद थी। इस सभा में लोगों का उत्साह देखते ही बनता था और रुपेश कदम के भाषण ने इस जोश को और भी बढ़ा दिया। कदम ने अपने विरोधियों पर निशाना साधते हुए खासकर पूर्व आमदार और शिवसेना यूबीटी के उम्मीदवार सुनील प्रभु पर तीखा हमला बोला। उन्होंने आरोप लगाया कि सुनील प्रभु, जो नगर सेवक, महापौर और आमदार रहे, ने क्षेत्र की बुनियादी समस्याओं को हल करने में कोई ठोस कदम नहीं उठाए। उन्होंने कहा कि इतने सालों तक आमदार रहने के बावजूद दिंडोशी की समस्याएं जस की तस बनी हुई हैं। पूरे विधानसभा क्षेत्र में पानी, सड़क, सीवेज जैसी मूलभूत सुविधाएं अभी तक अधूरी हैं। सभा में विश्व हिंदू परिषद के पदाधिकारी जगदीश मिश्रा ने भी अपनी बात रखते हुए राम मंदिर निर्माण का उल्लेख किया। मिश्रा ने उन लोगों पर तंज कसा जिन्होंने राम मंदिर के निर्माण का विरोध किया था और कहा कि अब समय आ गया है कि जनता उन लोगों को जवाब दे। मिश्रा के इस बयान ने सभा में मौजूद लोगों का जोश और बढ़ा दिया। निर्दलीय उम्मीदवार रुपेश कदम ने अपनी जनता से अपील करते हुए कहा कि उन्हें एक बार सेवा का मौका दिया जाए और वे क्षेत्र में विकास की नई मिसाल कायम करेंगे। उन्होंने अपने निजी खर्च से क्षेत्र में किए गए विभिन्न कार्यों जैसे गलियों की मरम्मत, नालियों की सफाई और सोसाइटी में सुविधाओं की उपलब्धता का जिक्र करते हुए कहा कि यह सब उनकी सेवा भावना का प्रमाण है। कदम ने वादा किया कि अगर जनता उन्हें मौका देती है तो वे दिंडोशी को एक आदर्श क्षेत्र बनाकर दिखाएंगे। अब देखने वाली बात यह है कि क्या दिंडोशी की जनता इस बार निर्दलीय उम्मीदवार रुपेश कदम को समर्थन देती है या फिर पुरानी पार्टियों के उम्मीदवारों को ही मौका मिलता है। चुनावी माहौल में इस सभा के बाद से कदम की लोकप्रियता बढ़ती जा रही है और लोग यह सोचने पर मजबूर है कि क्या वे इस बार एक स्थानीय और अपने नेता को चुने। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस जाहिर सभा के दौरान निर्दलीय उम्मीदवार रुपेश कदम ने क्या कुछ कहा इस रिपोर्ट में। करता हूं मैं, जो आप इतनी भारी संख्या में हमें सुनने के लिए उपस्थित हुए हैं। मैं अपनी बात शिवाजी महाराज की धरती को साक्षी मान के रुपेश जी और जगदीश मिश्रा जी के समर्थन में यहाँ मैं एक अपनी बात वोटर जागरूकता से शुरू करूँगा। मेरे सबसे प्रिय कवि हैं लेखक सर्वेश्वर दयाल सक्सेना। इनकी एक छोटी सी कविता है, गोली खा के लोग मरे और पोस्टमार्टम की रिपोर्ट है कि पहले दो के पेट भरे हुए हैं, एक के मुंह से निकला राम और दूसरे के मुंह से निकला मायो। मैं इसको राजनीति की तरह से परिवर्तित करता हूँ। हमारे दिंडोशी विधानसभा की जो स्थिति है, यहाँ पे भी दो लोग हैं जिनके पेट भरे हुए हैं। जो कभी मायो के समर्थक थे, आज वो राम के समर्थक बने हुए हैं, हमारे संजय निरुपम जी। और जो कभी राम के समर्थक थे, सुनील प्रभु जी, आज वो मायो के समर्थक बने हुए हैं। ठीक है, अब रुपेश जी का ऐसा इतिहास रहा है कि इन्होंने सबके साथ काम किया हुआ है। 2007 से युवा सैनिक के तौर पे इन्होंने अपना करियर शुरू किया, तो इन्होंने निरुपम को भी देखा है और प्रभु जी को भी देखा है। अब सवाल ये है कि ये कविता मैं आपको क्यों सुना रहा हूँ, क्योंकि आपकी स्थिति भी ऐसी है कि यहाँ के जो दो लोग हैं, जो उम्मीदवार हैं, इनके भी पेट भरे हुए हैं। वो भी विधायक, महापौर रह चुके हैं और ये भी विधायक और सांसद रह चुके हैं। अब आपको लगता है कि ये तीसरी बार आएंगे तो कुछ ऐसा काम करेंगे जो आपके अर्थ का या आपके जीवन शैली में कोई परिवर्तन लेके आएगा। अभी जो आप लोग यहाँ से आए हैं, तो आपने आते हुए जो रास्ते की स्थिति देखी होगी, जो आपको कोऑर्डिनेशन करने में दिक्कतें हो रही हैं, उससे आपने ये आकलन तो लगा ही लिया होगा कि पिछले 10 सालों में जो परिस्थिति बदल सकती थी वो नहीं बदली। तो रुपेश जी ने ये कदम क्यों लिया कि हमें अपक्ष तौर पे जाना चाहिए और अपनी बात जनता के बीच में रखनी चाहिए, जिससे जिस जगह मैंने जन्म लिया, इस खुरार गांव में, इसके विकास के लिए मैं क्या कंट्रीब्यूट कर सकता हूं, ये पूरी कविता मेरी उसी पे आधारित थी। अब मैं एक एक पॉइंट करके वार्ड वाइज सारी चीज़ों के ऊपर रुपेश जी का ध्यान आकर्षित करना चाहूँगा। जैसे आज हम 42 वार्ड में हैं,
38 और 42 वार्ड का ये समीकरण है। यहाँ पे बहुत अधिक माध्यम में हिंदी भाषी लोग हैं। इस वजह से रुपेश जी ने मुझे अपनी बात रखने का मौका दिया। इसके लिए मैं इनका हृदय से आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने जो बातें मुझसे कहने के लिए कही, क्योंकि मैं भी एक उत्तर भारत से आता हूँ और उत्तर भारतों के मन में जो एक पीड़ा है और किस तरह से एक प्रतिबिंब खींचा जाता है, जो एक गलत नैरेटिव सेट होता है, मैं आज उसी को तोड़ने के लिए आया हूँ। रुपेश जी की सबसे अच्छी खासियत ये है कि आप 24 घंटे में इनको कभी भी फ़ोन कर सकते हैं और हर फ़ोन पे ये अवेलेबल है। ये आपकी बात 10 मिनट 15 मिनट में कॉल बैक आपको ज़रूर करेंगे, आपकी बात सुनेंगे और आगे की तरफ उसके आप उस पर जो ये इनसे हो सकता है अपने पर्सनल तरफ लॉजिस्टिक काउंसलिंग MLA, फिर भी कुछ भी ऐसा विकास अगर आप लोगों को देखने मिला है जो इनके नेतृत्व में मिला है तो आप मुझे बताइए। अगर नहीं मिला है तो आपसे मेरा ये हार्दिक अभिनंदन और निवेदन है कि इस बार रुपेश जी को मौका ज़रूर दीजिए ताकि कुछ बदलाव हो। और आपके बीचों बीच रहते हैं ये, कभी भी आप इनको एक्सेस कर सकते हैं और इनसे मिल सकते हैं। इनके पास कोई VIP कल्चर नहीं है, ना आज है ना इनके विधायक बनने के बाद होने वाला। इस बात का मैं आपको विश्वास दिलाता हूँ और ये बात बोल के मैं अपनी बात खत्म करता हूँ। और इसके बाद ऐसे आदमी के साथ हम लोग जा सकते हैं क्या, जो अपनी विचारधारा भूल जाए, जो सरेंडर हो जाए, जो विकास ना कर सके? ऐसे आदमी के साथ हम जा सकते हैं क्या? नहीं जा सकते। दूसरा आदमी हमको शिंदे साहब ने दिया कि भाई एक हमारा अंधेरी का नेता है, अब उसको तुम लोग अपने सर पे बिठा लो। जिसने मोदी जी को बोला औरंगजेब, जिसने शिंदे साहब के बेटे को उल्टा सीधा बोला, शिंदे साहब को उल्टा सीधा बोला, जिसने हमारी जो सेना है आज हम लोग यहाँ सेफली एकदम आसानी से यहाँ सुन रहे बैठ रहे हैं, ये किसकी वजह से? सेना की वजह से, है ना। कसाब आया था, गोली चलाया था, हमारे कई भाई मर गए थे मुंबई में। क्यों? नपुंसक लोगों की सरकार थी, इसलिए मर गए थे। हम लोग सेना के ऊपर गर्व करते हैं कि नहीं करते हैं? करते हैं कि नहीं करते हैं? हम लोग किसी भी हालत में सेना के विरोध में बात नहीं कर सकते। अगर जो आदमी सेना के विरोध में बात करता है वो इस राष्ट्रद्रोही से कम नहीं है कि नहीं? वो राष्ट्रद्रोही है कि नहीं? ऐसे राष्ट्रद्रोही को शिंदे साहब ने लाकर हमारे सर पे बिठा दिया। निश्चित कर लिया है तो चुन के तो लाना पड़ेगा ना। तो हमने बहुत सोच समझकर रुपेश भाई का समर्थन किया कि रुपेश भाई अब ये डिंडोसी का विकास आपके हाथ में हम लोग देने जा रहे हैं। वो गुजराती समाज हो, महाराष्ट्रन समाज हो, उत्तर भारतीय समाज हो, जितने भी परप्रांति हो और यहाँ के मूलभूत लोग हो, ये सारे लोग हम मिल करके रुपेश भाई के साथ खड़े हैं और खड़े रहेंगे। रुपेश भाई इस डिंडोसी का विकास के लिए हम लोग सुनते हैं धारावी झोपड़पट्टी, सरकार ने 450 स्क्वायर फीट दे दिया, ऐसा डेवलपमेंट होगा तो वैसा डेवलपमेंट होगा, तो ये डेवलपमेंट होगा तो वो डेवलपमेंट होगा। भाई डिंडोसी में 100% में से 20% बिल्डिंग है, 80% झोपड़पट्टी है कि नहीं है? है कि नहीं है? है कि नहीं है? यहाँ पे कम से कम 2.5 लाख से ऊपर लोग झोपड़पट्टी में रहते हैं। यहाँ पर टॉयलेट जाने की तकलीफ है। अच्छा, टॉयलेट से एक बात याद आ गई कि टॉयलेट हम लोग है ना, पहले कैसा है, वाटकर मामा थे, बहुत टॉयलेट बनाया उन्होंने। वाटकर मामा ने बहुत टॉयलेट बनाया, ये बनाया, वो बनाया, बहुत विकास किया। फिर बाद में हमारे साहब आ गए, उनके साथ एक माड़ी साहब आ गए। माड़ी साहब ने टॉयलेट रिपेयरिंग किया, बनाया, वहाँ 5-5 रुपये लगा दिया। विकास किसका हुआ? विकास किसका हुआ? हम लोग क्या किए? 5 रुपया सुबह सुबह देने का, एक आदमी का 150 रुपया देने का, घर में अगर 5 लोग हैं तो 750 रुपये देने का। यही हमारे पास काम रह गया अभी। अरे यार, सुबह सुबह तो कम से कम हमको मत लूटो, सवेरे सवेरे तो मत लूटो। पानी का प्रेशर भाई यप्पा बड़ा है, इससे ऊपर ढलान है, पानी का प्रेशर ही नहीं है। नीचे चले जाओ, पानी दूसरे माले पे आता है, पानी की तकलीफ
कौन सुधारेगा, कौन सुनने वाला है? साहब को फुर्सत ही नहीं, साहब माल लपेटने में लगे हुए हैं। कहाँ से आए थे? बड़ी बड़ी लंबी लंबी पैंट, स्लीपर, हमने वो भी देखा है साहब का। 25 साल से छक नहीं मार रहे हैं यहाँ पर, हिंदुत्व का काम कर रहे हैं, गौरक्षक। ये हमारा रुपेश भाई, ये हमारे साथ गौरक्षक का काम किया है, इन्होंने हमारे साथ काम किया। इसलिए हमको मालूम है कि ये हिंदुत्व विचारधारा का व्यक्ति है, ये शिवाजी महाराज का व्यक्ति। इसके ये कभी, जो आदमी कट्टर हिंदुत्व को मानता है ना, वो कभी अपने लोगों से गद्दारी नहीं करता। ये आदमी आगे चल के बहुत आगे जाएगा। यहाँ से विधायक हमारे रुपेश भाई बन गए। लिख के ले लो पेपर पे, पेपर पे लिख के ले लो। अगर वो व्यक्ति इतनी हिम्मत करके आगे आ रहा है, हमारे समाज के लिए, हिंदू समाज के लिए आगे आ रहा है, तो हमको क्या करना चाहिए? साथ देना चाहिए। हम लोग, मेरा नाम जगदीश मिश्रा है, उत्तर भारत से आता हूँ, भगवान राम की नगरी से। जय जय श्री राम। जब मैं उत्तर भारतीय होके इनके साथ खड़ा हूँ, तो आप लोग महाराष्ट्रन होके, मराठी होके, इस मातृभूमि के होके इनके साथ अगर खड़े नहीं हुए तो गद्दार कहलाओगे, याद रखना। एक नारा दे दें, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति। तुमच्यासाठी उभे आहोत। 10 वर्षात जर ते काम करू नाही शकले, तर पुढच्या टर्मला, म्हणजे ह्या टर्मला मी पुन्हा तुमच्यासाठी जाऊन मतं मागू। म्हणून हे पाऊल आम्हाला उचलावं लागलं। मी पुन्हा एकदा सांगतो, ते माझ्या आदरस्थानी आहेत, माझा वैयक्तिक कोणाशी काहीच वाद नाही, पण तुम्हाला लोकप्रतिनिधी ह्या जनतेने मोठ्या मताधिक्याने आजपर्यंत निवडून दिले। ह्या दिंडोशीच्या जनतेने कधी तुम्हाला कुठला पैसा जास्त, कुठल्या वर्गण्या किंवा काही जास्त खर्च करावा लागला नाही। ही बिचारी गोरगरीब जनता, ही बिचारी भोळी जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहिली, पण तुम्ही ह्या संपूर्ण जनतेच्या पाठीत खंजीर खुपसायचं काम केलंय, हे लक्षात ठेवा। आज आप्पापाड्याचा हा रस्ता तुमच्या डोळ्यात देखत आहे, बाकी कुठलं डेव्हलपमेंटचं बोलत नाही। हा आप्पापाड्याचा रस्ता, मी वयाच्या 18व्या वर्षापासून माझं इकडे दुकान होतं एक छोटं, मी वयाच्या 18व्या वर्षापासून इकडे येतोय। तो रस्ता जसा आहे तसाच आहे, त्याच्यात काहीच बदल नाही झाले, खड्डे तसेच आहेत, त्या रस्त्याचं डेव्हलपमेंट नाही झाली। माझ्या मते 8 की 10 महिन्यापूर्वी हा रस्ता खोदला गेला होता, का तर सीसी बनवण्यासाठी, सीसी रोड बनत होता, बरोबर ना? पण तो खोदला गेला त्यावेळेला फॉरेस्टची एनओसी नव्हती, म्हणून तो रस्ता झाला नाही। त्या राजकारणात मला जायचं नाही, पण सुनील प्रभू साहेब, तुम्ही ह्या दिंडोशी विधानसभेचे पालक होतात, भीष्म पितामह होतात, तुम्हाला जरा पण वाटलं नाही बाबा रस्ता खोदलाय, आपण पाठपुरावा करू, ह्या जनतेचं जर कुठलं काम होतंय तर त्याच्यासाठी पोट तिडकीने भांडू, आंदोलन करू, मोर्चे करू, उपोषण करू आणि हा रस्ता बनवून देऊ, असं तुम्हाला का वाटलं नाही? हे छोटे छोटे प्रश्न आहेत। ही महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे, पण मला मुद्दे कुठले मांडावे लागत आहेत का? तर तुम्ही जर विकास केला असता तर हे मुद्दे मी काढलेच नसते। मला एवढंच म्हणायचंय, ह्या सगळ्या कामांमध्ये ज्या वेळेला आपला वन विभाग, ह्या डाव्या बाजूने जर बघायला घेतला एवढा मोठा वन विभाग लागतो, त्या बिचाऱ्या लोकांनी की 10-10, 15-15, 20-20 वर्षापूर्वी 5,000 आणि 7,000 रुपये भरले, त्याची किंमत आज लाखो रुपये आहे। तुम्ही त्यांच्यासाठी किती आंदोलनं केली, किती उपोषण केले, हाय ते वन विभागात राहणारी माणसं,
तुमच्यासाठी सुनील प्रभू साहेब कुठे तंबू टाकून उपोषणाला बसले का? मला एक फोटो दाखवा. आहे? आवाज जोरात द्या. आहे का? मग अशा आमदाराला परत तुम्ही निवडून देणार आहात का? मला सांगा, तुमच्या मेहनतीची कमाई होती, तुम्ही गव्हर्नमेंटच्या बोलण्यावर ते पैसे भरले, बरोबर आहे. आज तुमच्यासाठी त्यांनी तुमच्या वन विभागात येऊन तुमच्याशी बोलून मोर्चे काढायला पाहिजे होते की नव्हते? बरोबर आहे. पण ते काढले का? ते तुमच्या वन विभागात माझ्या मते हाताच्या बोटावर मोजण्या एवढे आले असतील तर असतील, नाही तर काही ठिकाणी गेले पण नसतील. आले का तुमच्याकडे कधी? मग अशा आमदारांना आपण का मी मतं मागायला जाऊ? का नाही माझे स्वतःचे विचार मांडण्यासाठी अपक्ष फॉर्म भरू? म्हणून हे पाऊल उचलावं लागलं. मला देखील अपक्ष फॉर्म भरून काय मला स्वखुशीने भरला नाही, मला काय चांगलं वाटत नाही. मला देखील वेदना होतात. ज्या पक्षात एवढे वर्ष काम करत होतो त्या पक्षातनं ज्या वेळेला माझा बडतर्फ होतो त्यावेळेला मला देखील वेदना होतात, मला देखील वाईट वाटतं. तुम्ही फक्त आज इकडे बसलेल्या प्रत्येक जनतेने आणि इकडे उभ्या असलेल्या प्रत्येक नागरिकाने एक फक्त विचार करा. ज्या पक्षाला मी माझ्या वयाची 17 वर्ष दिली, आज माझं वय वर्ष 37 आहे. ज्या पक्षाला मी 17 वर्ष दिली, माझं घर नाही बघितलं की दार नाही बघितलं, पैसा नाही बघितला की अडका नाही बघितला, माझा उद्योगधंद्याकडे मी दुर्लक्ष केलं आणि हा पक्ष वाढवण्यासाठी मी काम करत होतो. मला एक सांगा, तो पक्ष ज्या वेळेला माझ्यावर कारवाई करणार अपक्ष फॉर्म भरल्यावर, हे मला माहिती असताना देखील मी फॉर्म मागे घेतला नाही. त्याच्या मागे माझा स्वार्थ काय? हा एवढाच ना की एवढ्या वर्ष ह्यांना संधी दिली पण हे काम करू शकले नाही. मला माहिती आहे मी काम करू शकतो, तुमच्या सर्वांच्या साक्षीने काम करू शकतो, म्हणून हे पाऊल उचललंय. आणि मला माहिती आहे तुम्ही सर्व जनता माझ्या पाठीशी आशीर्वाद देऊन 20 तारखेला मोठ्या मताधिक्याने मला निवडून आणणार आहात. पण आपण आल्यावर काय कामं करणार ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. सर्वात पहिलं तर वन विभागाचा जो प्रश्न आहे, वन विभागात राहणारी माणसं आहेत, त्यांच्या वॉटर गटर मीटर तिन्ही समस्या आजही आहेत की नाही? आजही तुम्हाला पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत, विजेसाठी पैसे मोजावे लागत आहेत. तुमच्या घरातल्या बाजूला साधी ड्रेनेजची व्यवस्था नाही. माझे बिचारे आजही वन विभागातले नागरिक आजारी पडतात, डेंग्यू मलेरिया असे आजार होतात, त्याच्यासाठी त्यांचे पैसे जातात, कितीतरी लोक मृत्युमुखी पडतात. अरे आपण कुठल्या जमान्यात जगतोय? डिजिटल युग आलं, इथे मोबाईल पण अपडेट होतो. iPhone 16 आला की नाही आला? पण आपल्या कुरारमध्ये काय अपडेट झालंय का? मग इथे मोबाईल अपडेट होत आहेत पण आमचं कुरार अपडेट होत नाही. आज आप्पा पाड्यातनं जर एखादी 4 व्हीलर निघाली, 4 व्हीलर काय मी तर म्हणतो बाईक पण निघाली, एक ॲम्ब्युलन्स निघाली, जर मला सांगा एक गाडी ज्या वेळेला हायवेला पोचते त्यावेळेला 2 तास लागतात, हायवेवरनं जर मी गाडी पकडली पुण्याला गेलो ना तर 2 तासात पोहोचेन, पण आप्पा पाड्यातनं हायवेला पोचता येत नाही. हे मान्य आहे की नाही मान्य? मग ही सुविधा तुम्ही देणार कधी? तुम्ही डीपी ओपन केले असते, तुम्ही रस्ते मोठे केले असते, रस्ते ओपन नाही केलेत तर नाही केलेत त्याच्यातले खड्डे तरी बुजवले असते. आज माझ्या गरोदर महिला ज्या वेळेला प्रवास करतात त्यांना काय त्रास होतो आम्हाला ते मेसेज करून सांगतात, कॉल करून सांगतात, आम्हाला देखील वाईट वाटतं. पण आम्ही याबद्दल आवाज का नाही उठवू शकलो? तर आम्ही त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून बसलेलो. त्यावेळेला आम्हाला देखील मुख गिळून गप राहावं लागत होतं का आता बाबा आपल्या पक्षाचा आमदार आहे आपण काय बोलायचं नाही. पण अशा ज्या वेळेला अन्यायाचा अंत होतो त्यावेळेला अपक्ष म्हणून असाच रुपेश राधेश्याम कदम प्रत्येक विधानसभेत उभा राहणार, एवढं लक्षात ठेवा. मला फक्त एवढंच सांगायचंय, ज्या वेळेला मला काम करायची संधी मिळणार आहे त्यावेळेला मी जात नाही बघणार, धर्म नाही बघणार, माणूस कोण आहे बघणार, काही नाही बघणार. जो माझ्या दरवाजात येईल तो माझ्या दिंडोशीचा नागरिक आहे, तो माझ्या दिंडोशीचा मतदार आहे, त्याचं काम पहिलं झालं पाहिजे, ही माझी प्रायोरिटी असेल. त्या व्यतिरिक्त पुढच्या 23 तारखेला आमदार झाल्यावर सर्वात पहिलं 10 दिवसात आपलं एक सुसज्ज कार्यालय असेल. 365 दिवस 24 डेज 7 आठवडे
24/7 365 डेज आपलं कार्यालय हे तुमच्यासाठी नेहमी ओपन असेल. तुम्हाला अर्ध्या रात्री जरी गरज लागली तरी तुम्हाला सुविधा भेटली पाहिजे, हॉस्पिटलची सुविधा भेटली पाहिजे, पोलीस स्टेशनचा काही प्रॉब्लेम झाला तरी भेटली पाहिजे सुविधा. ह्यासाठी हे कार्यालय आपण ओपन करून ठेवू. प्रत्येक वॉर्डामध्ये एक साधी ॲम्ब्युलन्स, एक कार्डियक ॲम्ब्युलन्स प्रत्येक वॉर्डामध्ये आपण मोफत उपलब्ध करून देऊ. एक चांगली अद्ययावत शाळा, कुठल्या प्रायव्हेट शाळा असतील किंवा कुणाशीही बोलावं लागलं तरी मला चालेल, चांगला भूखंड इथे आरक्षित करून किंवा चांगला भूखंड इथे उपलब्ध करून देऊन चांगली इंटरनॅशनल शाळा आपल्या दिंडोशी विधानसभेच्या मध्यभागी तुमच्या सर्वांसाठी उपलब्ध करून देणार. आज मला सांगा, ह्या अख्ख्या आप्पापाड्यातली जनता गार्डनला कुठे जाते? तुमच्या जवळ आहे का? मला सांगा, जर एवढ्या सुविधा जर आपण उपलब्ध करून देऊ नाही शकलो तर मग का त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून मी काम करायचं? फक्त 2 मोठी मैदान आहेत अख्ख्या दिंडोशी विधानसभेत. मी 40-41 वॉर्डचं बोलत नाही. ह्या कुरारमधले जे वॉर्ड आहेत त्याच्यात 2 फक्त मोठी मैदान आहेत, एक प्रज्ञा मैदान आणि एक बुवा साळवी मैदान. मला सांगा, आपल्यासारखे तरुण ज्या वेळेला एक विरंगुळा म्हणून किंवा करिअर करायचं म्हणून त्यांना खेळायचं असतं त्यावेळेला त्यांना मैदानं उपलब्ध नाहीत. आज आपल्यासारखे ज्येष्ठ नागरिक यांना स्वतःची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी योगा करायचा असतो, वॉक करायचा असतो, तर चांगल्या पद्धतीचे सुसज्ज गार्डन नाहीत. मग तुम्ही मतं मागायला आता जाताय कोणाकडे? तुम्हाला अधिकार नाही जनतेकडे मतं मागायचा. म्हणून हे चांगले गार्डन रिझर्वेशन, ग्राउंड रिझर्वेशन ह्या दिंडोशी विधानसभेत जर नसतील तर ते उपलब्ध करून देऊन तुम्हाला चांगले गार्डन आणि ग्राउंड उपलब्ध करून द्यायची जबाबदारी माझी आहे. तुमच्या समोर आश्वासन नाही, शब्द देतोय. आणि जाता जाता एवढंच सांगेन, तुम्ही जो विश्वास माझ्यावर टाकलाय त्या विश्वासाला आयुष्यात कधी तडा जाऊन देणार नाही. कारण तुम्ही आजपर्यंत, मला माहिती, ह्या प्रस्थापितांना खूप संधी दिली. मी दुसऱ्या उमेदवाराबद्दल जास्त बोलत नाही कारण त्यांच्याबद्दल बोलण्यासारखे शब्द नाही. माझे मित्र, त्यांनी त्यांचे वाबाडे काय काढायचे ते काढले. ते संजय निरुपम उत्तर मुंबई लोकसभेत नाही डेव्हलपमेंट करू शकले, आपल्या इथे येऊन काय करणार आहेत? आणि मला एक सांगा, संजय निरुपम किंवा सुनील प्रभू कुठे राहतात हे कोणाला माहिती आहे का? कोणाला माहिती आहे का? माझं घर तर सगळ्यांना माहिती आहे ना. मग तुमचा स्थानिक, तुमचा युवा, तुमच्या घरातला मुलगा, मित्र, भाऊ हा उभा आहे आणि त्याच्या पाठीशी तुम्हाला उभं राहायचंय. आणि येत्या 20 तारखेला मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या अशी मायबाप जनता तुमच्या समोर पुनश्च एकदा हात जोडून विनंती करतो. माझ्यासाठी तुम्ही सर्व मतं मागायला जा, विश्वासाने मतं मागा. तुम्हीच रुपेश कदम आहात, तुम्हीच रुपेश कदम आहात. तुम्हीच लोकांकडे विश्वास द्या की तुमचं कुठलं काम अर्ध्या रात्री अडकलं, तुमचं कुठलं डेव्हलपमेंटचं काम असेल, आम्ही रुपेश दादा करून घेऊ. आणि एक सांगतो, आमदार झाल्यावर कधी साहेब बोलायची गरज लागणार नाही. तुमचा रुपेश म्हणून तुम्हाला हाक मारायची आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि पुनश्च एकदा आपल्या समोर नतमस्तक होतो, आपले आभार मानतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येने एका अपक्ष उमेदवाराच्या सभेला ऐकण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार मानतो. पुढचं माझं विजन, पुढचं माझं या दिंडोशी विधानसभेतलं कार्य तुमच्यापर्यंत अहवालाच्या मार्फत पोहोचेल, ते लोकांना समजावून सांगा. एक जाता जाता मुद्दा राहिलाय, मला चांगलं माहिती आहे, महिला डायरेक्ट खुर्च्यांवरनं उठतील आणि टाळ्या वाजवतील. तो मुद्दा म्हणजे अख्ख्या दिंडोशी विधानसभेतला पाण्याची समस्या आहे की नाही? मला सांगा, अर्ध्या रात्री 3 वाजता कुठली बीएमसी पाणी सोडते आणि का नाही तुम्ही प्रश्न विचारत? 3 वाजता पाणी सोडलं जात आहे की नाही जात? आणि ते देखील सोडलं गेलं तरी त्याचा प्रेशर काय असतो, त्याची येण्याची क्षमता काय असते. आपल्याला 2-2 तास त्या एक बादली भरायला, एक हंडा भरायला राहावं लागतंय. मग ह्या समस्या का नाही सॉल्व्ह झाल्या? म्हणजे 10 वर्ष तुम्ही एक मूलभूत समस्या होती तुमची पाण्याची समस्या, त्या दिंडोशी विधानसभेत 99% जनता आज पाण्याने ओरडा मारते, आज पाण्यासाठी रडते. ही मूलभूत गरज तुम्ही जर देऊ शकला नाहीत तर आमदार राहण्यासाठी तुमचा काही अधिकार नाही. आता एवढंच म्हणणं आहे. मी एक उदाहरण फक्त देतो.
आणि माझं भाषण संपवतो. मला सांगा, आपल्या घरात एखादा पाहुणा आला राहायला तर एक बादली किंवा एक हंडा एक्स्ट्रा भरून ठेवतो की नाही ठेवत? आपले नातेवाईक राहायला आले त्यावेळेला त्यांचं जेवण खावण जे काही करायचं असेल त्यावेळेला घरातले एक हंडा कळशी आपण एक्स्ट्रा भरून ठेवतो की नाही ठेवत? ठेवतो ना. मला सांगा, सुनील प्रभू साहेबांना 2013-14 साली कळालं नव्हतं का की ह्या कुरारमध्ये मोठे मोठे टॉवर येणार आहेत, मोठ्या बिल्डिंग होणार आहेत, बाहेरून लोक राहायला येणार आहेत, जनतेची इकडे राहण्याची क्षमता वाढणार आहेत, जनतेचे प्रमाण वाढणार आहेत, बाहेरून लोक राहायला येणार आहेत. ह्या गोष्टीचा जर त्यांनी प्रामुख्याने अभ्यास केला असता ना तर आज मोठ्या इंचाच्या पाईपलाईन टाकून तुमच्या इथे आजपर्यंत पाणी सोडलं गेलं असतं. एकालाही पाण्यासाठी रडावं लागलं नसतं. पण ह्याच्यासाठी काम करण्याची धमक लागते आणि ती तुमच्या रुपेश कदम मध्ये आहे. मला सांगा, सुनील प्रभूंनी एकदा तरी तुमच्यासाठी हंडा मोर्चा काढला का? पाण्याची समस्या होती की नव्हती? कदम मध्ये आहे. मला सांगा, सुनील प्रभूंनी एकदा तरी तुमच्यासाठी हंडा मोर्चा काढला का? पाण्याची समस्या होती की नव्हती? ज्या बाकीच्या समस्या आहेत एक वेळ तुम्ही तिकडे दुर्लक्ष कराल, पण पाणीच नाही मिळालं तर आपण जगणार कसे? बरोबर आहे ना. तुम्हाला कुठल्या सणाला जायचं असेल, कुठल्या नातेवाईकाकडे जायचं असेल, पाण्याचा नंबर येतो म्हणून आपल्याला जाता येत नाही. मान्य आहे ना हे सगळ्यांना? महिलांना विचारतो, मान्य आहे ना? मला एक सांगा, ह्यांना कळालं नाही की 2014 ते 2024 मध्ये इथे लोकसंख्या वाढणार आहे. तुम्ही का नाही मोठ्या इंचाच्या पाईपलाईन टाकून घेतल्या आणि सगळं जाळं पसरवून प्रेशर वाढवून बीएमसीच्या पाठपुरावा करून ह्या लोकांना तिकडे का नाही ही सुविधा उपलब्ध करून दिली? जर तुमच्या आमच्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला, एक सामान्य माणसाला कळतं की बाबा आपल्या घरात जास्तीचं कोण राहायला आलं तर एक्स्ट्रा बादली किंवा एक्स्ट्रा हंडा भरून ठेवणं, तर ह्यांना का नाही कळालं? हे काम करायला एक पोटतिडकी लागते. आपल्या जनतेसाठी काय त्रास होतोय हे समजून घ्यायला मनापासून काम करावं लागतं आणि ते काम मी करून दाखवणार. तुमच्या विश्वासाला खरा उतरणार एवढं तुम्हाला शब्द देतो. पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार. माझा वैयक्तिक त्यांच्याशी कोणताही वाद नाही. आजही माझ्या समोर आले, तुमच्या समक्ष त्यांच्या पाया पडायची तयारी आहे. पण ही लढाई मी विचाराची लढतोय, ही लढाई मी दिंडोशीच्या विकासासाठी लढतोय आणि त्याच्यासाठी माझ्या घरातल्यांच्या विरोधात जरी मला जावं लागलं तरी माझी जायची तयारी आहे, कारण मी सामाजिक क्षेत्रात उतरलोय. मला 2014ला ज्या वेळेला सुनील प्रभू साहेबांसाठी आम्हाला काम करायची वेळ आली, आम्ही रक्ताचं पाणी केलं, दिवस नाही बघितला, रात्र नाही बघितला, त्यांच्या एका पैशाला हात नाही लावला. मोहित कंबोज सारखा एवढा बलाढ्य उमेदवार उभा होता, आम्ही अंगावर घेतलं, पक्षाची निष्ठा दाखवली आणि सुनील प्रभू यांना 19,800 मतांनी निवडून आणलं. मी म्हणत नाही माझ्या एकट्यामुळे आले, त्यावेळेच्या शिवसैनिकांची देखील मेहनत असेल, पण युवा सेनेचा देखील त्याच्यात खारीचा वाटा होता. 2014ला ते निवडून आल्यानंतर आम्हाला असं वाटलं या दिंडोशीचा कायापालट होऊन जाईल, या दिंडोशीचे सगळे डीपी ओपन होतील, पाण्याचा प्रश्न सुटेल, ड्रेनेज लाईनचा प्रश्न सुटेल, सिवरेज लाईनचा प्रश्न सुटेल, नाळ्यांच्या आजूबाजूच्या घरातल्यांना चांगली घरं मिळतील, SRAची स्कीम चांगल्या राबवल्या जातील, हे कुरार डेव्हलप होईल आणि या कुरारचं शंगाय होऊन जाईल. पण असं काही झालं? कोणी असं बघितलंय? मला एक सांगा, मी आता इकडे काही मीडियाचे लोक आहेत त्यांच्या समोर 7 दिवसापूर्वी चॅलेंज दिलंय सन्माननीय सुनील प्रभू साहेबांना की साहेब, तुम्ही ह्या विधानसभेत एक मोठं काम केलं असेल तर माझ्यासमोर चर्चेला बसा, मी देखील ओपन चर्चेला तयार आहे. तुम्ही सांगता 461 सभा मंडप बांधले, मी 14 सभा मंडप स्वखर्चाने बांधलेत, लोकप्रतिनिधी नव्हतो, संविधानिक पद नव्हतं. तुम्ही 461 सभा मंडप बांधले, तुमचं कौतुक करतो, पण हिम्मत असेल तर 461 सभा मंडपाच्या बाहेर तो सभा मंडप बांधायला किती खर्च झाला ह्याची एक तरी पाटी लावली आहे का? मला सांगा, दाखवा त्याच्यात तुम्ही हा खर्च किती केला. हा तुमचा पैसा नाही, हा आमच्यासारख्या गोरगरीब जनतेचा पैसा आहे, त्यांचा टॅक्सचा पैसा आहे. का नाही तुम्ही सभा मंडपाच्या बाहेर लावलं की बाबा ह्याला खर्च किती येतो, काय खर्च झाला, कसा फंड पास केला?
का नाही तुम्ही सांगितलं? तुम्ही शौचालय बांधले, चला त्याबद्दल देखील तुमचं कौतुक करतो. पण शौचालय आमदारांचे जेव्हा फंड पास होतात, तो शौचालय पूर्ण तोडून त्याची टाकी पूर्णपणे तोडून तो शौचालय पूर्ण नव्याने उभा करायचा असतो. ह्यांनी फक्त काय केलं, नारळ फोडला, शौचालयाच्या टाईल्स चेंज केल्या, वरचे पत्रे चेंज केले, खालचे पॉट चेंज केले आणि परत स्वतःची पाठी लावून उद्घाटन केलं. 70% फंड खाऊन टाकला. पुन्हा एकदा चॅलेंज करतो, हिम्मत असेल तर जेवढे शौचालय बांधले त्याच्या बाहेर पुन्हा एकदा पाट्या लावा की हा शौचालय बांधायला फंड किती खर्च झाला. हा हिम्मत. हा तुमच्या आमच्या गोरगरीब जनतेचा पैसा आहे, त्याचा हिशोब ह्या लोकांनी दिलाच पाहिजे. आपल्यावर कोण मेहरबानी करत नाही. मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने 23 तारखेला गुलाल उधळणार, आमदार होणार. पण तुमच्या सर्वांच्या समोर एक सांगतो, माझा फंड कुठे खर्च होईल, कसा खर्च होईल ह्याचा प्रत्येक बॅनर, प्रत्येक पॅम्पलेट तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल. मला जनतेचा एकही पैसा माझ्या घरी घेऊन जायचा नाही. आणि हे सगळं करत असताना 2014 ते 19 उजळलं. आम्हाला वाटलं चला आमदार साहेब महापौर आहेत, सभागृह नेता होते, कमिट्या होत्या, खूप अनुभव होते, 5 वर्षात विकास करता करता थोडा वेळ लागला असेल. पुन्हा एकदा विश्वास ठेवला. 2019ला पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून आले. परत 5 वर्षात कुठलं मोठं काम झालं कोणाला दिसतंय का? मला एक सांगा, 10 वर्षात ज्यांच्यासाठी आम्ही मतं मागितली, लोकांच्या दरवाजात गेलो, लोकांना समजावून सांगितलं की यांना मतदान करा, आम्ही तुमच्यासाठी उभे आहोत. 10 वर्षात जर ते काम करू नाही शकले तर पुढच्या टर्मला म्हणजे ह्या टर्मला मी पुन्हा तुमच्यासाठी जाऊन मतं मागू. म्हणून हे पाऊल आम्हाला आवाज खाली कुरारच्या शांताराम तलावापर्यंत गेला पाहिजे. जय महाराष्ट्र. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित माझे मोठे बंधू, ज्यांच्या सोबत सामाजिक म्हणून मी गेली कित्येक वर्ष सामाजिक कार्य करत आलो, ते जगदीश मिश्राजी, RSSचे माझे जुने मित्र सुनील यादवजी, माझ्यासोबत युवासेनेमध्ये माझ्या जुन्या सहकारी ज्यांनी सामाजिक क्षेत्रात माझ्यासोबत युवतींसाठी चांगलं काम केले, त्या नीलाक्षी सावंत, आणि उपस्थित सर्व माझा मित्रपरिवार आणि मायबाप जनता. जास्त वेळ बोलणार नाही कारण आपल्याकडे टाईम लिमिट आहे. माझ्या अगोदर ज्यांनी आपले शब्द, त्यांचे विचार तुमच्यासमोर ठेवले हे तुम्हाला सगळ्यांना पटले असतील. त्याच्यातल्या काही गोष्टी मध्ये मी नक्की लक्ष टाकण्याचा प्रयत्न करेन. 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीला मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने एकच गोष्ट सांगतो, या दिंडोशी विधानसभेत बदल घडणार आणि तो बदल हीच जनता घडवणार. छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन, आणि मी वारंवार ज्या वेळेला ह्या प्रचाराच्या निमित्ताने ज्या ज्या ठिकाणी जातो, अपक्ष म्हणून मला ज्यांनी उभं राहायची संधी दिली, संविधानात तो नियम बनवला, आणि ज्या पक्षात काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा ज्या पक्षात चांगल्या व्यक्तींना जे समाजकार्य करत असतील, ज्यांना संधी मिळत नसेल, त्यांना अपक्ष म्हणून देखील उभं राहता येईल अशी जी संधी उपलब्ध करून दिली, ते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होतो. कारण ज्या वेळेला संविधान लिहिलं गेलं असेल, लोकशाही आपल्यात आली, त्यावेळेला सरळ गोष्ट होती, तुम्ही एखाद्या संघटनेचे पदाधिकारी व्हा, लोकांसाठी 4 कामं करा, लोकांमध्ये मतं मागायला जा, लोक तुम्हाला मतदान करतील, मतदान केल्यानंतर तुम्ही त्यांची कामं करा, पुन्हा 5 वर्षांनी निवडणुकीला सामोरे जा. ह्या अशा पद्धतीचं सरळ निवडणुकीचं तंत्र आहे. परंतु हे असताना मी आज
अपक्ष फॉर्म का भरला? मी ज्या पक्षात 17 वर्ष काम करत होतो, इमानेद्वारे काम करत होतो, त्या पक्षाच्या मी गद्दारी नाही केली आहे. मला जर पक्ष सोडायचा असता तर ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी पक्ष स्वतःचा बनवला आणि बाहेर पडले शिवसेनेतून, त्याच वेळेला त्यांच्यासोबत गेलो असतो. पण मला सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे, सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्यावर विश्वास आहे आणि तो पुढेही राहील. त्यांच्याबद्दल आदर आहे आणि तो पुढेही राहील. म्हणून ज्या उमेदवारांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं संधी दिली गेली, त्यांनी 10 वर्षात ह्या दिंडोशीचा 1% पण विकास केला नाही. अशा उमेदवाराचा प्रचार मला करायचा नव्हता. म्हणून मी हे पाऊल उचललं आणि सन्माननीय उद्धव साहेब असतील, सन्माननीय आदित्य साहेब असतील, यांच्यासमोर हे मुद्दे मांडले, त्यांना पटवून दिले आणि माझा फॉर्म भरला. मला एवढंच सांगायचं आहे की आपण समाजकारणात ज्या वेळेला येतो त्यावेळेला कुठला बिझनेस किंवा उद्योगधंदा करण्यासाठी येत नाही. आज आपल्याकडची मायबाप जनता असेल, आपल्याकडचे नागरिक असतील, ह्यांना ज्या सुविधा मिळत नाहीत त्या सरकार आणि जनता ह्याच्यामधला एक दुवा म्हणून हे लोकप्रतिनिधी काम करत असतात. हे मान्य आहे की नाही मान्य? आपले प्रश्न सरकार पुढे मांडायचे असतील, गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांकडे मांडायचे असतील, ते मांडण्यासाठी कोणतरी एक प्रतिनिधी लागतो. म्हणून खासदार, आमदार, नगरसेवक अशी पदं तयार केली गेली. पण जर हेच आमदार आणि नगरसेवक जर आपले प्रश्न सरकारसमोर मांडत नसतील आणि त्याचं निराकरण करत नसतील, तर माझ्यासारखा कोणतरी अपक्ष उमेदवार अर्ज भरतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने जिंकून देखील जातो. मला एवढंच बोलायचं आहे की मी गेली 17 वर्ष ज्या पक्षामध्ये काम करत होतो, त्या पक्षामध्ये काम करत असताना सर्वात पहिलं मी एका यादीचं पद घेतलं. मी काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो. मी देखील तुमच्यासारखा 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहिलोय. आज देखील मी ज्या इमारतीमध्ये राहतो ती SRE ची इमारत आहे. ह्यांच्यासारखं टॉवर मध्ये राहायला नाही गेलो. मी दोन्ही उमेदवारांना चॅलेंज करतो. संजय निरुपम असतील किंवा सुनील प्रभू असतील, त्यांनी कुरारच्या मध्यभागी स्वतःचं घर घेऊन दाखवावं आणि ज्या कुरारच्या जनतेला त्रास होतोय ना, तो त्रास रोज सहन करून दाखवावा. तुमचे पाय धुवून पाणी पितो. तुम्ही राहायला टॉवर मध्ये जाणार, करोडोच्या फ्लॅट मध्ये राहणार, तुम्हाला काय माहिती जनता काय भोगते? तुम्ही कधी बघितलं येऊन? मला एवढंच म्हणायचंय, मी ज्या वेळेला राजकारणाची सुरुवात केली तेव्हा लहान पदापासून एका यादीच्या पदापासून सुरुवात केली. ते करत असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, त्यांच्या ॲडमिशनचे प्रश्न असतील, कॉलेजेसच्या शाळेच्या फी वाढल्या असतील, तर त्याच्यासाठी आंदोलन केली, केसेस अंगावर घेतले. परत थांबतो. सुनील प्रभू असतील, त्यांचं एफिडेव्हिट चेक करा. एकही तुमच्यासाठी आंदोलनासाठी किंवा राजकीय एकही केस त्यांच्या अंगावर नाही. माझ्यावर 4 राजकीय केस आहेत, 2 आंदोलनाचे आहेत आणि 2 विरोधी पक्षातले आहेत. म्हणजे केसेस अंगावर आम्ही घ्यायच्या, जनतेसाठी आम्ही आंदोलनं करायची आणि तुम्ही फक्त एसीच्या गाडीमधून फिरणार आणि टॉवर मध्ये राहायला जाणार. मला एवढंच सांगायचंय, मी ज्या वेळेला हे समाजकारणाची सुरुवात केली, लोकांचे प्रश्न सोडवायला लागलो, त्यावेळेला लोकांनी माझ्यावर आशीर्वाद ठेवले, शाबासकी दिली. कोणाचं ॲडमिशन झालं तर कोणतरी पेढ्याचा बॉक्स घेऊन यायचं, कोणतरी बुके घेऊन यायचं. त्यावेळेला एक आनंद व्हायचा की आपण ह्या समाजाला काहीतरी देणं लागतो. ह्या समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी लोक आपल्यावर विश्वास ठेवत आहेत, तर आपण जरा अजून पुढे जावं. मग नंतर मी भारतीय विद्यार्थी सेनेचा एका वॉर्डचा शाखा संघटक झालो. तो वॉर्ड हाच जो जुना वॉर्ड होता 36. त्यानंतर ते करता करता सन्माननीय युवा सेना अध्यक्ष आदित्य साहेब ठाकरे हे अध्यक्ष झाल्यानंतर युवा सेनेचा विभाग अधिकारी झालो. म्हणजे अख्ख्या दिंडोशी विधानसभेचा विभाग अधिकारी झालो. मी तुम्हाला काय ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय आणि मी हे का पाऊल उचललं ते फक्त सारांश तुमच्या समोर मांडतोय. विभाग अधिकारी झाल्यावर स्पोर्ट्स क्षेत्र असेल, म्हणजे क्रीडा क्षेत्र असेल,
त्या क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेट टुर्नामेंट असू दे, व्हॉलीबॉल टुर्नामेंट असू दे, कबड्डी टुर्नामेंट असू दे किंवा फुटबॉल टुर्नामेंट असू दे, ह्या प्रामुख्याने मोफत प्रवेश घेऊन युवकांना, खेळाडूंना मी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले. त्याच्यातनं आज कित्येक खेळाडू तयार झाले, असोसिएशनमध्ये खेळतात, फेडरेशनमध्ये खेळतात, आज त्यांचं करिअर घडलंय. हे क्रीडा क्षेत्रात काम करून दाखवलं. आज आरोग्य क्षेत्र असेल, हेल्थ सेक्टर असेल, कितीतरी मोफत आरोग्य शिबिर घेतली, लोकांना मोफत त्यांचं चेकअप करून दिलं, मोफत औषधं उपलब्ध करून दिली. मला जेवढं जमलं तेवढं केलं. आणि गेली 12 वर्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गेली 12 वर्षे मोफत रक्तदान शिबिर घेतोय. कितीतरी नागरिकांना मोफत रक्ताची बॅग उपलब्ध करून दिली. हे का सांगतोय? एक रक्ताची बॅग, एक ब्लड बॅग जर तुम्ही बाहेर विकत घ्यायला गेलात तर 2,500 ते 3,000 त्याची किंमत आहे. मोफत उपलब्ध करून दिली गेली आम्ही 12 वर्ष. हे असतं सामाजिक काम. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात असेल, गेली 12 वर्ष कौतुक सोहळे घेतले. जे विद्यार्थी 10वी 12वी 15वी इथे जास्त मार्काने पास होतील, हाय पर्सेंटेज घेऊन पास होतील, त्यांना लॅपटॉप, टॅब, मोबाईल आणि शाळेची बॅग मोफत वाटली. का? तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. हे झालं शिक्षण क्षेत्रातलं काम. त्याच्यात IBPS असेल, UPSC असेल, MPSC असेल, स्पर्धा परीक्षा असतील, यांच्यातल्या ज्या मॉक टेस्ट असतील, सराव परीक्षा असतील, त्या युवकांना आयोजन करून दिल्या, त्यांना मार्गदर्शन शिबिर राबवून दिले आणि त्यांचं करिअर घडवण्याचं काम केलं. हे शिक्षण क्षेत्रात काम केलं. त्यानंतर डेव्हलपमेंट क्षेत्र म्हणजे सामाजिक कार्य. आज मला एवढंच सांगायचं आहे, मी जे हे पाऊल उचललं त्याच्या आधी 2014ला सन्माननीय सुनील प्रभू साहेब पहिल्यांदा दिंडोशी विधानसभेचे आमदार झाले. मी त्यांच्याबद्दल बोलायच्या आधी आपल्या सर्वांच्या समक्ष एक गोष्ट सांगतो आणि ते पण कान पकडून सांगतो. ते माझ्यापेक्षा वयाने दर्शक मैं बताना चाहता हूं कि आज जाहिर सभा का आयोजन रुपेश कदम ने किया था. जिस तरह से इतनी बड़ी संख्या में युवा से लेकर के महिला पुरुषों सभी भारी संख्या में उपस्थित, आइए हम जानने की कोशिश करते हैं कि क्या कुछ कहना चाहते हैं. सर, आपको मेट्रो दिनांक चैनल की तरफ से आपको बहुत बहुत बधाई, बहुत बहुत शुभेच्छा. आप क्या कुछ कहना चाहते हैं? अगला आपका उद्देश्य क्या है, आगे आपका मिशन क्या है, उसके बारे में थोड़ा बताइए. हम 7 दिन पहले मिले थे. हाँ, अभी आपने मुझे सवाल पूछा था. हाँ, 4 तारीख को पर्चा है. हाँ, इसीलिए उसके बाद आज लास्ट 6 दिन से मेरी प्रचार की रैली देख रहे हैं. आज तक दिंडोशी विधानसभा में इतनी बड़ी रैली निकली नहीं. 2000 से भी ज़्यादा पब्लिक, 2000 से भी ज़्यादा जनता का समर्थन आपने मेरी रैली में आज देखा रहेगा. ये जनता कहीं से भाड़े से लाई नहीं गई थी. मेरा 17 साल की मेहनत, मेरे 17 साल के काम करने का तरीका के ऊपर विश्वास करके आई थी. 3 पार्टी मिला कि भी इतनी बड़ी रैली नहीं निकाल पाई. उतनी बड़ी रैली इस कुरार में मैंने निकाली. मेरे जनता का आशीर्वाद मेरे साथ है, मेरी जनता का समर्थन मेरे साथ है. आने वाले 23 तारीख को रुपेश राधेश्याम कदम का 16 नंबर का बटन दबा के स्त्री सिंबल के सामने ये जनता मुझे भारी मतों से चुनती है. सर, मेरा एक ही सवाल है कि जिस तरह से आप गली गली में आप जा रहे हैं और प्रचार फेरी में कैसा प्रसाद आपको मिल रहा है? जहाँ जा रहा हूँ वहाँ लोगों का एक ही बोलना है कि हमें अभी बदलाव चाहिए. हमने 10 साल उनके ऊपर विश्वास करके देख लिया. दूसरा ऑप्शन है वो हमको चाहिए ही नहीं, वो हमारे है ही नहीं, उनके ऊपर कभी विश्वास ही नहीं कर सकते. बचा कौन? तो हमारा बेटा, हमारा कुलार का बेटा, हमारा दिंडोशी का बेटा जो हमारे सामने पला बड़ा, जिसको हम आधी रात को भी बुला सकते हैं हमारे काम के लिए, वो है रुपेश राधेश्याम कदम. रुपेश कदम जी, जैसा कि आपने कहा है और मनसे ने भी आरोप लगाया है कि स्थानीय उम्मीदवार की बात कही है. मैंने सुनील प्रभु पर अभी चैनल पे, मेट्रो दिनांक चैनल पे इस समय चल रहा है, उनका कहना है कि मैं पिपरी पहाड़ा में रहता हूं, मैं अमेरिका और दुबई में नहीं रहता हूं. जिसको नहीं जानना है तो जान लीजिए. उम्मीदवारों से आप इस तरह सवाल किए, कहाँ तक क्या बात सही है? बिंद्रीवाड़ा में रहते हैं तो कितनी जनता को पता है वो बिंद्रीवाड़ा में रहते हैं. मिलने का जरिया क्या है? स्थानीय तुम्हारा घर किसको पता है? अगर आप बोलोगे नहीं मैं रात को सिर्फ इधर सोने आता हूँ और मैं रहता हूँ बाहर, तो उसको कौन देखने गया? हमारा बोलना यही है. तो एक काम कीजिए ना, कुरार के बीचों बीच किसी बिल्डिंग में रहने आइए, आपको पता चलेगा कुरार की जनता क्या हाल में है और क्या
सह रही है। मेरा एक सवाल और है, कट सच सजग, जिस तरह से आपने तो एकदम हृदय से, जिस तरह से एक निष्ठा भाव से आपने हिंदुत्व का मुद्दा लेकर के, आप जिस तरह हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे ने जो मुद्दा को लेकर चल रहे थे, ठीक उसी प्रकार से मुख्यमंत्री भी वही मुद्दा लेके चल रहे हैं, और उसी प्रकार से आप उनके एक प्रकार से शिवसैनिक है, आप भी वो लेकर के चल रहे हैं। उसके बावजूद भी आपके साथ इतना बड़ा अन्याय हुआ, 3 केस आपके ऊपर हुए, FIR दर्ज हुआ, उसके बावजूद भी आपको पार्टी से निष्कासित कर दिया। ये कहाँ तक आपको उचित है क्या? सामना अखबार में दिया गया है, उसमें दिखाया गया कि हम उनको पार्टी से निकाल दिया गया, कहाँ तक सही है? हर एक पार्टी का प्रोटोकॉल है, मेरा शिवसैनिक पद कोई निकाल सकता है? नहीं, तो हर एक पार्टी का प्रोटोकॉल है ना सर। अगर मेरी ही पार्टी होती है, हाँ, तो भी यही काम करती है। मगर सर आप जो ऊपर ने इस तरह से कार्रवाई की है, उससे आपको कोई बात हुई है आदित्य ठाकरे या उद्धव ठाकरे से कोई बात हुई है क्या कि आप खड़े रहो, आप हटो मत, इससे कुछ बात हुई है क्या? अंदर से सब मेरे साथ है, मैं ज़्यादा कुछ बोलना नहीं चाहता। धन्यवाद। मैं यही करना चाहता। देखो, मैं एक पत्रकार होने के नाते कि जैसे कि मैंने और मैं धन्यवाद देना चाहता हूं कि जो देखो, मैं एक पत्रकार होने के नाते मेरा क्रॉस सवाल करना मेरा दायित्व तो बनता है। उन्होंने वो सही बिना निर्भीक होकर, बिना डरे हुए कार्रवाई की, जो FIR ले सकता है, जो अपने अंग पे FIR ले सकता है, अगर वो पार्टी को मामूली एक नोटिस दिया गया है तो इसलिए बहुत बड़ी बात नहीं है। मैं रुपेश जी को मेरी शुभेच्छा है कि आप आगे बढ़िए, अब आने वाला समय बताएगा। मुंबई और महाराष्ट्र के कोने कोने में चुनाव का बिगुल बच चुका है। जैसा कि आज हर पार्टी के उम्मीदवार अपने अपने तरीके से चुनावी मैदान में प्रचार कर रहे हैं। मैं आपको बताना चाहता हूं कि मुंबई के दिंडोशी विधानसभा में 4 दिग्गज नेता इस समय चुनावी मैदान में उतर चुके हैं। एक तो मैं आपको बताना चाहता हूं, महायुति के उम्मीदवार संजय निरुपम, दूसरा महाविकास आघाड़ी के सुनील प्रभु जी दो बार विधायक रह चुके हैं, तीसरा भास्कर परम है, और चौथा अगर कोई युवा नेता है कि जो आदित्य ठाकरे के एक जमाने में उनके राइट हैंड माने जाते थे, वो रुपेश कदम है। उनका इस समय निर्दलीय चुनाव लड़ रहे हैं। उसका वजह यह है कि उन्होंने सुनील प्रभु के बर्ताव से, उनके काम न करने की वजह से उनसे दुखी होकर के, नाराज होकर के उन्होंने चुनावी मैदान में उतर चुके हैं। देखिए, जैसा कि आपको मैं बताना चाहता हूँ दर्शकों की, एक सबसे ज्यादा बड़ी संख्या में, हजारों की संख्या में महिला इकट्ठा हुए। कैमरा में से मैं आग्रह करना चाहता हूँ कैसा ही गिर गया। और यही स्थिति हो गई है कि आज वो चुनावी मैदान में उतर चुके हैं, जिससे यूथ उनके साथ में। मैं जानने की कोशिश करता हूँ कि आपका बेटा नाम क्या है? राहुल यादव जी, आप किसके सभा में आए हैं? आप रुपेश कदम को आप क्यों अपना मतलब नेता समझते हो, बताइए। हमेशा खड़े रहते हैं और जो है मतलब युवा के लिए सही है। देखिए, अभी यादव जी ने कहा कि रुपेश कदम हमारे यूथ के लिए हमेशा जब कभी याद करते हैं तो वो हमारे लिए खड़े रहते हैं, जब कभी दुख सुख की बात आती है तो हमारे लिए खड़े रहते हैं, और इसलिए हम उनके सभा में आए और हम उनका समर्थन करते हैं। आप बेटा, आप भी उनको समर्थन करते हैं? जी हाँ, करते हैं। आप उनको जानते हैं, रुपेश कदम को? खड़े रहते हैं और उनका युवा का भविष्य रुपेश कदम के अंदर दिखता है, और वो एक युवा आगे चल के एक अच्छे नेता के तौर पर चुने जाते हैं। आपका नाम क्या? धर्मेंद्र गौतम। धर्मेंद्र गौतम ने जी बहुत अच्छी बात की। उन्होंने एक बात बहुत अच्छी कही है कि आज रुपेश कदम में वो क्वालिटी है कि एक युवा नेता की क्वालिटी है। जैसा कि युवाओं के बारे में अच्छी सोच है, युवा के बारे में अच्छा सोचते हैं, उनके भविष्य के बारे में सोचते हैं, और आगे चल के ये युवा नेता अगर आगे बढ़ेगा तो युवाओं का भविष्य उज्जवल होगा, इसलिए हम उनको सपोर्ट करते हैं। आइए हम जानने की कोशिश। आपका बेटा का नाम क्या है? मेरा नाम सूरज है, मैं डोंगर पे रहता हूँ। मेरा घर जला तब दादा हमारा बहुत मदद की है, इसीलिए हम उनके समर्थन में आए हैं। आपको मदद किए थे? बहुत मदद किए थे, मेरा घर जला तो। देखिए, ये दादा का सपोर्ट करना चाहता हूँ। धन्यवाद। बटन दबाऊंगा। धन्यवाद। देखिए ऐसा ही चाहिए। देखिए, आज जबकि रुपेश कदम की बहुत बड़ी उम्र नहीं है, बहुत
बहुत ज़्यादा राजनीतिक तजुर्बा नहीं है, उसके बावजूद भी रुपेश कदम ने जो काम है यूथ के साथ में किया, जैसा कि मेरा घर अब कहाँ पे घर आपका इतने नेता है, किसी ने मेरा मदद नहीं किया। मेरा घर के नाम मेरे पापा को एंडी कहते हैं, हम लोग पैसा लेके भागे, मैं जानता हूँ, लेकिन ये आए मेरे से मिले, मेरे घर पे आए, मिले, हमारा मदद किए, इसीलिए मैं देखिए ये सूरज वीडियो के क्या बोल रहा है। बहुत ऊंची बात है कि जिस समय डोगर में आग लगी तो मेरे पिताजी अपंग थे, मेरा कोई नेता हो, चाहे कोई भी नेता मेरा मदद नहीं किया था, मगर रुपेश कदम एक ऐसे थे कि जो आए, मेरे पिताजी को मैं किसी तरह दूर लेके गया था, उन्होंने मदद किया और मदद करके मुझे राहत पहुंचाने का काम किया, इसलिए मैं उनको मदद करने के लिए तैयार हूं। आइए हम चलते हैं। और आप उनको मदद करने के लिए आए हैं? उनको किसके सभा में आए हैं आप? रुपेश कदम आप किसके सभा में आए थे? रुपेश कदम को आपको क्यों मानते हैं कि आप वो हमारा नेता? अच्छा, देखिए ये बोल रहे हैं कि रुपेश कदम हमको सपोर्ट करते हैं, इसलिए हम उनको सपोर्ट करते हैं, इसलिए हम उनको मानते हैं। आइए हम इधर भी बच्चों से जानना चाहते हैं। कौन बेटा, आप रुपेश कदम को जानते हैं? आप उनको क्यों सपोर्ट करना चाहते हैं? बोलिए 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 बोलिए, आप क्यों उनको सपोर्ट करना चाहते हैं बेटा? क्यों बोलिए, आप उनको क्यों सपोर्ट करना चाहते हैं? हमारे दुख सेवा में सब खड़े रहते हैं, वो दुख सुख में खड़े रहते हैं। वो कभी आप याद करते हो तो आते हैं मदद करने के लिए। देखिए ये यूथ बोल रहा है कि जिस तरह से मैं, अगर हम उनको याद करते हैं तो हमारे दुख, इसलिए हम उनको मदद करते हैं, इसलिए हम करते हैं। आइए हम चलते हैं, अभी इधर भी कुछ लोग हैं। हाँ बेटा, आप किसके सभा में आए हो? रुपेश दादा को क्यों सपोर्ट करना चाहते हो? उनमें क्या विशेषता है? हमारे यहाँ पे जब गरबा होता है नवरात्रि के टाइम में, तो ये जगह पे जो हम लोग कभी रुके नहीं गए, बहुत सारे कभी क्या कहते तो लोगों को गरबा शुरू नहीं दिया। हमारे पास एक ये था, जमजम बैटरी हमारा बड़ा गरबा होता है, ये दोनों अगर गरबे की जगह पे होता है, पुरान के बहुत सारे लोग जमा होने के कारण हमारा गरबा अच्छे से नहीं हो पा रहा। हमने रुपेश दादा ने हमारे लिए शिव सभा जी भागी की वजह से लोगों ने एक कार्यक्रम कराया, मतलब लोगों के साथ गरबा कैसा खेलना चाहिए इसको हमें बताइए। उन्होंने लोगों के लिए अच्छे प्राइज भी रखे थे, जैसे 2 लाख रुपये, 2 लाख रुपये प्राइज दिए थे जीतने के लिए। बाद में ये मतलब एक 2 तोले सोने का मतलब। आपका नाम क्या बेटा? इरफान अली। देखिए इरफान अली ने इतनी अच्छी बातें बताया, मैं धन्यवाद देना चाहता हूँ इस न्यूज़ के लिए, मैं धन्यवाद देना चाहता हूँ। उसने ये बताया कि इस जगह पे अगर मुझे गरबा खेलने का अनुमति नहीं मिलती थी तो ये रुपेश कदम की देन है कि मैं यहाँ पे गरबा खेलने का। उन्होंने ये कहा कि मुझे खेलने का कहीं ग्राउंड नहीं मिल रहा था, मगर रुपेश कदम की देन है कि उन्होंने ग्राउंड मुझे मुहैया कराया और क्रिकेट का खेल हुआ, उसमें टूर्नामेंट हुआ जिसमें उसमें प्राइज हुई, उन्होंने बांटने का काम किया। मैं धन्यवाद देता हूँ। ऐसे तो और भी हम चलते हैं, अभी हम कुछ महिलाओं से पूछने का भी काम करते हैं कि किस तरह से आप, इसमें कोई बोलने वाला है? हाँ, 1 मिनट, थोड़ा सा आप आगे चलेंगे, आगे चलेंगे। दीदी, आप किसके सभा में आई हैं? रुपेश कदम को आप अपना नेता मानती हैं? क्यों मानती हैं? अच्छा, आप अपने बेटा जैसा मानती हैं? हाँ, तो आप उनको वोट देंगे? आपका नाम क्या है? अरे अच्छा, गायकवाड़ ताई ने बताया कि हमारा वो बेटे के सरीखे हैं। मैं उनको इसलिए, मैं अभी युवा चेहरा है, नया है, कुछ काम करना चाहते हैं और समाज के लिए काम करना चाहते हैं, हम लोगों के लिए काम करना चाहते हैं, इसलिए मैं उनको वोट देना चाहती हूँ। आइए हम अपने कुछ और लोगों से पूछना चाहता हूँ। मम्मी, आप किसके सभा में आई हैं? आप रुपेश कदम को, आप रुपेश कदम को जानती हैं? आप उनको मदद करेंगे? वोट देंगे कि नहीं? देंगे। ईमानदार, डरते तो नहीं हो? नहीं, किसको डरेंगे? अच्छा, मैंने वही पूछ रहा हूँ मैं। नहीं, मुझसे तो डरने की तो कोई बात ही नहीं है। और किसी को नहीं डरेगी, मैं मेरे दिल का मालिक है, मैं रुपेश कदम को। अच्छा मम्मी, क्यों मानती हो रुपेश कदम को अपने बेटा? मतलब उसके पिताजी का हमारा बहुत ये था, वो हमारे लिए उसके पिताजी ने बहुत कुछ किया। अच्छा मौसी, आपका नाम क्या है?
पंचकुला शहाजी शिरसाट। देखो मौसी ने बड़ी ऊंची बात बताई है कि उनके पिताजी के जैसे संस्कार थे, उनके पिताजी ने जिस तरह से मुझे मदद किया था वैसा ही बेटा ही मदद कर रहा है, इसलिए मैं उनको रुपेश कदम को मैं वोट दूंगी। मैंने जबकि क्रॉस किया कि आप डरती तो नहीं है, बोले मैं किसको डरूंगी, मैं डरने वाली मैं नहीं हूँ, इसलिए वोट उन्हीं को दूंगा। आई हम कुछ हमारी बेटियाँ भी हैं, हम बेटी आप किसके सब नहीं हसन बताइए ना बेटा, आप किसके सभा में आई है? रुपेश कदम को आप अपना नेता क्यों मानती हैं? हाँ अच्छा दीदी आप रुपेश कदम को जानते हैं? आप उनको अपना नेता मानते हैं? हाँ अपना नेता, आप उनको वोट देंगे कि नहीं? डरती तो नहीं डरती है दीदी, आप उनको वोट देंगे रुपेश कदम को? आप उनकी सभा में आई है? पैसा वैसा तो नहीं लिया है? नहीं। हाँ ठीक है, मैं जैसा कि मैंने जो एक पत्रकार का तरीका होता है पूछने का तरीका, मैंने वो भी पूछने का कोशिश किया कि कहीं आपको कहीं लेन देन का कुछ हो तो नहीं है, कहीं पैसे तो नहीं दिए हैं जिसके वजह से आप लागे। जैसे कि मैं जानता हूँ कि आज मैंने कांदीवली में रिपोर्टिंग कर रहा था तो उसमें पैसे को लेकर के घमासान छुटा था, हमारा कम मिला, हमको ज़्यादा मिला, इस तरह से पैसे की भीड़ लाई थी। तो वही मैंने वो क्वेश्चन किया कि क्या सचमुच कहीं पैसे से तो नहीं आई है, आप पैसे का कोई लेन देन तो नहीं है? मगर वो बेटी ने बहुत अच्छा मेरी क्या नाम है सुरेखा बहन ने मेरी बताई नहीं ऐसा कुछ नहीं है, हम उनको दिल से अपना भाई परिवार का मानते हैं, इसलिए हम उनको सपोर्ट। किसके सभा में आई हैं? रुपेश कदम के सभा में आई। अच्छा रुपेश कदम को जानती हैं? बहुत दिन से जानती। आप वोट किसको देंगे? ईमानदारी से बोलिए। सुनील प्रभु को देंगे? संजय वाली नहीं, किसी का खाया नहीं। आप संजय निरुपम को देंगे वोट? सुनील प्रभु को? रुपेश कदम? रुपेश कदम संबल पिता। आप भाई किसको वोट देंगे? किसको वोट देंगे? रुपेश कदम को देंगे? और संजय निरुपम और सुनील प्रभु को नहीं देंगे? हाँ नहीं देंगे। आप उनको वोट देंगे? देखिए कोई अपना मतदान बताता नहीं है, आपको ये सबसे बड़ी बात बताइए, पूछने का भी अधिकार नहीं है, मगर एक पारिवारिक हमारा है, पारिवारिक के हिसाब से मैं पूछा, उन्होंने ये भी कहा, मैंने 3 उम्मीदवार का नाम भी लिया, संजय निरुपम को आप वोट देंगे या सुनील प्रभु को वोट देंगे या रुपेश कदम को? मगर हमारी बहनों ने कहा कि नहीं, मैं किसी को, ये मेरा सर्वांगीण विकासासाठी युवा नेतृत्व रुपेश राधेश्याम कदम। बेटी आप किसके सभा में आई हैं? दिंडोशी विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी युवा नेतृत्व रुपेश राधेश्याम कदम। एक मिनट बस लास्ट मेरा चल रहा है, एक फोटो, एक मिनट। रुपेश कदम को आपको बेटी क्यों समर्थन देना चाहती है? हमारी कच्चे रास्ते पे अभी तक कुछ नहीं डेवलप नहीं है, जैसा है बचपन से देख रहे हो वैसा ही इतने लोग आए, कभी किसी ने कुछ नहीं, ये नए हैं, हमारे लिए कुछ करे, इसके लिए मैं उनको वोट देना चाहती हूँ। आपका नाम क्या है बेटी? मेरा नाम रूपाली सिंह। रूपाली शेट्टी। रूपाली सिंह। देखिए हमारी रूपाली सिंह एक मेरी बेटी है, उत्तर भारतीय, उन्हें बताना था सबसे बड़ी बात। उन्होंने कहा कि इतने नेता आए तो मगर इस विधानसभा के लिए कोई कुछ नहीं किया, केवल अपना विकास किया। मैं रुपेश कदम जी से मेरी इच्छा शक्ति है और मुझे ये ऐसा आभास हो रहा है कि यूथ हैं, ये कुछ जरूर करेंगे और हमारे और समाज के लिए, सभी के लिए करेंगे, इसलिए मैं उनको वोट देना चाहता हूँ।